एषसुराश्रमणुसिन्धवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौव सिद्धे विशुद्ध स्वभावे समनेय नानदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणं अज्जावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेच उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आपला तिसरा अध्याय आता सुरू आहे चरणानुयोग चूलिका. आणि चरणानुयोगामध्ये आचार्यांनी आचरण कसं असतं, कशा तऱ्हेने यथाजात रूप धारण केल्या जातं, विधी काय, द्रव्यलिंग म्हणजे काय, भावलिंग म्हणजे काय, याचं सविस्तर वर्णन सांगितलं. काल आपण द्रव्यलिंग आणि भावलिंगाबद्दल बघितलं की द्रव्यलिंगामध्ये हा यथाजात रूपत्व त्याचं असतं, केशलोच, नंतर निष्परिग्रहपणा, हिंसादिरहितपणा आणि शरीराचा शृंगार वगैरे न करणं ही बाह्य लक्षणं आहे. ही यथाजात मुद्रेची ही बाह्य लक्षणे सांगितली. तर अंतरंगामध्ये निर्ममत्व भाव, निरावलंबनत्व, नंतर उपयोग आणि योग यांची शुद्धी आणि परनिरपेक्षता अशा प्रकारचा परिणाम असणं आणि आपल्या निज आत्मस्वरूपामध्ये तल्लीनता ही त्या ठिकाणी मुनी धर्माची आभ्यंतर लक्षणं सांगितली. याविषयी आपल्याला आणखी थोडं स्पष्टीकरण बघायचंय की आज आम्हाला अशी चर्चा निरंतर ऐकू येतं की द्रव्यलिंग आम्हाला बिलकुल हे आहे आणि भावलिंग हे साक्षात मोक्षरूप वाटतं. आम्ही द्रव्यलिंगी हा एक शब्द हा अपशब्द रूपाने आज वापरत आहोत. वास्तविकतः कोणाचंही अंतःकरण आम्ही ओळखू शकत नाही. द्रव्यलिंगी आहे, भावलिंगी आहे, त्यांच्या परिणामांची जाती आम्हाला ओळखता येणं कठीण आहे. त्यांचा बाह्यवेश श्रावकांसाठी महत्वाचा असणार आहे. त्यांचं भावलिंग क्षणामध्ये ते 7व्या गुणस्थानात जाऊ शकतात आणि अंतर्मुहूर्तामध्ये ते 6व्या गुणस्थानातही येऊ शकतात. 6व्या 7व्या गुणस्थानानंतर त्यांची पलटणी असतेच असते, पण यदा कदाचित त्यांना जर प्रत्याख्यानावरण कषायाचा जर उदय आला तर ते 5व्या गुणस्थानात देखील येऊ शकतात आणि 4थ्या गुणस्थानात म्हणजे अप्रत्याख्यानाचा उदय आला तर 5व्यात येऊ शकतात आणि आपल्याला त्या ठिकाणी 4थ्या गुणस्थानामध्येही येऊ शकतात आणि 1ल्या गुणस्थानाच्या भूमिकेत जरी जाऊ शकतात. बाह्यतः मुनिवेश त्यांचा कायम असतो आणि 1ल्या गुणस्थानात आल्यानंतरही क्षायोपक्षमिक सम्यक्ताची प्राप्ती करून ते नंतर परत लगेचच 7व्या गुणस्थानामध्ये देखील जाऊ शकतात. म्हणून आम्हाला त्यांच्या परिणामांची त्या ठिकाणी कल्पना येऊ शकत नाही. त्यांची ती परिणती ते स्वतःच अनुभवतात आणि तीच त्यांना स्वतःच त्या ठिकाणी जाणवते. पण आम्ही मात्र अशा प्रकारचं बोलून आमच्याच आश्रव आणि बंधाला आम्ही करत असतो. म्हणून द्रव्यलिंग आम्हाला बिलकुल हे आहे असं आम्ही म्हणतो आणि भावलिंगामुळेच आम्हाला मोक्षाची साक्षात प्राप्ती होते असं म्हणतो. पण वास्तविकता ही आहे की द्रव्यलिंग आणि भावलिंग दोन्ही असल्याशिवाय मुक्तीची प्राप्ती जीवनात होत नाही. भावलिंग बिन कर्म खिपाई आणि द्रव्यलिंग बिन शिवपद नाही. जो अयोग कारज नहीं होई तुम गुण कथन कठीण है सोई. द्रव्यलिंग बाह्य क्रियेचे नाव आहे
आणि सामान्य करता ते होणे सुद्धा अनिवार्य आहे. बाह्य क्रियेसंबंधी शुभभाव आहे आणि भावलिंग शुद्धोपयोग रूप आहे. जरी द्रव्यलिंगाशिवाय मुक्ती नाही तरी केवळ द्रव्यलिंगानेही मुक्ती नाही. मुक्ती मार्गामध्ये दोहोंचेही असणे अनिवार्य आहे. पण या शुद्धोपयोग रूप शुद्ध परिणती रूप भावलिंग हे साक्षात मोक्षाचं कारण आहे, तर शुभ क्रियारूप द्रव्यलिंग साक्षात मोक्षाचे कारण नाही, निश्चय कारण नाही, पण भावलिंगाचं ते सहचरी असल्यामुळे उपचरित कारण आहे, परंपरेने कारण आहे, व्यवहार कारण आहे आणि मुक्ती मार्गात ते अनिवार्य आहे. मिथ्यात्व, अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण यांच्या अभावात असणारी शुद्ध परिणती म्हणजे भावलिंग आहे. आणि 6व्या आणि 7व्या गुणस्थानाच्या योग्य असे 5 महाव्रताधिकांचे शुभभाव आगमानुसार दिगंबर निर्दोष चर्या ही म्हणजे द्रव्यलिंग आहे. ज्यांचा मिथ्यात्व आणि कषायांचा अभाव नाही आणि आचरण सुद्धा आगमानुसार नाही, त्यांना भावलिंग देखील असू शकत नाही आणि त्यांना खऱ्या अर्थाने द्रव्यलिंगी देखील म्हणता येत नाही, कारण आचरण निर्दोष नाही. आणि आचार्य कुंदकुंदांनी भाव पाहुड मध्ये अशा धर्मविहीन श्रमणांना नटश्रमण असं म्हटलेलं आहे आणि त्यांच्या वेशाला उसाच्या फुला समान म्हटलेलं आहे. जसं उसाला फुलाला फळेही येत नाही आणि त्यांना सुगंध पण असत नाही, अशा प्रकारे त्यांची निर्भत्सना त्यांनी भाव पाहुड या ग्रंथामध्ये कुंदकुंद भगवंतांनी स्वयं केलेली आपल्याला दिसते. आणि आपल्याला आता या ठिकाणी बघायचं आहे की अशा तऱ्हेने भावलिंग आणि द्रव्यलिंग दोहोंचाही अंगीकार करून या सगळ्या ज्या काही क्रिया आहे, बंधुवर्गाचा निरोप घेणं वगैरे, या सर्व क्रिया नियमाने अशा केल्यानंतर श्रामण्याची प्राप्ती त्या जीवाला होते, असं आता 207 नंबरच्या गाथेमध्ये सांगत आहे. गाथा नंबर 207. आदाय तं पिलिंगम गुरुणा परमेण तं नमंसीता सोच्चासवदं किरियं उवदिठ्ठो होदिसो समनो. आदाय तं पिलिंगम गुरुणा परमेण तं नमंसीता सोच्चासवदं किरियं उवदिठ्ठो होदिसो समनो. परमेण गुरुणा म्हणजे उत्कृष्ट गुरु. जगामध्ये सर्वोत्कृष्ट गुरु कोणते असेल तर जे सर्वज्ञ आहे, अरहंत भगवान आहे, हे सर्वोत्कृष्ट गुरु असणार आहे. अशा या गुरुना तम लिंगमपी आदाय, आणि अशा गुरूंपासून हे लिंग ग्रहण करून स्वीकार करून. आता प्रत्यक्षामध्ये अरहंत भगवंतांना ज्यांच्याकडून दीक्षा मिळाली ते तर महान असे गणधरादी बनले, केवल ज्ञानी पण बनले पुढे चालून. तर अशा प्रकारे जसं महावीर स्वामींकडून साक्षात दीक्षा मिळाली ती गौतम गणधरांना आणि त्यांच्या 2 अजून भावांना, ज्यांचं नाव होतं अग्निभूती आणि वायुभूती. आणि 3ही हे बंधू म्हणजे एक म्हणजे इंद्रभूती ब्राह्मण, दुसरा वायुभूती आणि तिसरा अग्निभूती, 3ही हे ब्राह्मण आपल्या 500 शिष्यांसह सभेमध्ये विद्यमान होते आणि ते मिथ्याज्ञानी होते. त्यांच्याजवळ प्रकांड ज्ञान होतं पण सम्यक दर्शनाची प्राप्ती नव्हती. आणि अशा या 3ही बंधूंना आणि त्यांच्या 11 गणधरांना महावीर स्वामींच्या साक्षात अरहंत भगवंतांकडून ते दीक्षित झालेले आहे, असं परम भाग्य त्यांच्या जीवनात त्यांना लाभले. असे हे उत्कृष्ट गुरु अरिहंत. आणि दीक्षा गुरु, आज अशा प्रकारचे गुरु तर विद्यमान नाही आहे, परंतु जे दीक्षा गुरु आहे त्यांना देखील जे काही कथन केलेलं आहे त्यांना दोन्ही लिंगांचा
असा स्वीकार करून तम नमनसिता, त्यांना नमस्कार करून, कारण गुरु हे चरण, गुरुचे चरण हे सदैव वंदन करण्या योग्य असतात, म्हणून असे नमस्कार करून सवदम किरियम सोच्या, व्रतांच्या क्रिया या सोच्या मनपूर्वक ऐकून, आदरपूर्वक श्रवण करून, सोच्या श्रुत्वा श्रवण करून, उवठ्ठितो सो त्या मुनिप स्वीकारलेल्या सन्मुख तो समणो श्रमण आहे. अर्थात या गाथेचा मतितार्थ म्हणजे की जे दीक्षा गुरु आहे त्यांनी ज्या काही आपल्याला महाव्रतादिकांच्या क्रिया सांगितलेल्या आहे त्या योग्य रीतीने ऐकून आणि अशा तऱ्हेने या दोनही लिंगांचा स्वीकार करून हा मुनिपदामध्ये आता उपस्थित झालेला आहे, उपस्थित आहे. आणि असा हा श्रमण जो आहे, हा श्रमण आहे म्हणजे दोनही समदृष्टी झालेली आहे. आता त्याच्यामध्ये साम्य जीवनामध्ये अवतरित झालेला आहे. आणि जी गाथा त्यांनी सांगितलेली होती की चारित्तम खलु धम्मो, धम्मो जोसो समुक्ती निदिठो, मोह खोह विहीनो तर मोह क्षोभ रहित विहीन, असा जो परिणाम आहे हा परिणाम आता त्यांच्या जीवनात आला आहे. तोच खरा साम्य आहे आणि तेच खरं निश्चय चारित्र आहे. या निश्चय चारित्रालाच परम उपेक्षा संयम असं देखील म्हटलेलं आहे किंवा शुद्धोपयोग असं देखील नाव आपल्याला प्राप्त होतं. तर अशा तऱ्हेने हा सर्वत्र समदृष्टी म्हणजे साम्य चारित्राला, ज्याच्या जीवनात सर्व द्वंद्व संपलेले आहेत, मान अपमान, जीवित मरण, लाभ अलाभ, जय पराजय, हर्ष विषाद, ही जी द्वंद्वाची स्थानं आहे ही ज्यांच्या जीवनात आता संपूर्णतः नष्ट झालेली आहे, असा हा श्रमण त्या ठिकाणी बनतो. तदनंतर टीका पहा. श्रमण होण्याची इच्छा करणारा या दोन लिंगांचं ग्रहण करतो. द्रव्यलिंग, द्रव्यलिंगाचं स्वरूप स्पष्ट केलं, आणि भावलिंग, गुरूंना नमस्कार करतो, व्रतक्रियांचे श्रवण करतो, सन्मुख होतो. सन्मुख होऊन मुनिपणाच्या सर्व सामग्रीची सिद्धता झाल्यामुळे तो श्रमण होतो, तो येणेप्रमाणे. तदनंतर सर्वप्रथम परमगुरु अर्हंत भट्टारकांकडून आणि वर्तमान समयी त्यांच्या स्वीकाराचा विधी प्रतिपादन करणाऱ्या दीक्षाचार्यांकडून. कारण जे काही विधीचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, दीक्षा विधी कशी असावी याचं जे ज्ञान प्राप्त झालं आहे हे तर सर्वज्ञ भगवंतांकडून झालेलं आहे. आणि हे सर्वज्ञ भगवान ज्यांना भट्टारक असं म्हटलेलं आहे. आज आम्ही भट्टारक म्हणजे त्या शब्दाचं देखील आम्ही आज अवमूल्यन करून टाकलंय. भट्टारक म्हणजे शिथिलाचारी, भट्टारक म्हणजे कपडे धारण करणारे. अशा प्रकारे भट्टारक ही संज्ञा त्या काळामध्ये कशासाठी वापरत होते, तर अर्हंत परमेष्ठीसाठी भट्टारक ही संज्ञा आलेली आहे आगमामध्ये. याला प्रमाण आहे प्रवचनसार ग्रंथ. आणि या भट्टारकाची जर आपल्याला संधी विच्छेद करायचा असेल किंवा व्युत्पत्ती पाहायची असेल तर भट्टान म्हणजे पंडितान, अरयती या म्हणजे प्रेरयती इति भट्टारकः. आणि पंडित कोण? पंडित म्हणजे जो शुभ अशुभ, पुण्यपाप, ग्राह्य अग्राह्य, कथ्य अकथ्य यामध्ये विवेक ठेवतो. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो समता बुद्धी ठेवतो तो पंडित आहे, तो प्राज्ञ आहे. आणि अशा या भरत क्षेत्रामध्ये अभाव आहे. पण त्यांनी जो दीक्षा विधी सांगितलेला आहे
तो दीक्षाविधी आज सागायतपर्यंत तसाचा तसा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सरमिसळ न होता दीक्षाचार्यांजवळ विद्यमान आहे. जे निर्यापकाचार्य असतात, दीक्षा गुरु असतात, त्यांना तो विधी सर्वस्वी त्या ठिकाणी ज्ञात आहे. म्हणून या ठिकाणी शब्द ठेवले की अशा सर्वप्रथम अरहंत भट्टारकांकडून म्हणजे कसा सामान्यपणा ग्रहण केला पाहिजे हे विधी सांगणारे असे हे परम अरहंत भट्टारक होते. आणि वर्तमान समयी आज वर्तमानात तर त्यांचा विरह आहे, म्हणून त्यांच्या स्वीकाराचा विधी त्यांनी सांगितलेलं जे काही प्रतिपादन आहे ते करणाऱ्या दीक्षाचार्यांकडून व्यवहाराने आता दीक्षाचार्य आहे त्यांनाही तो विधी सर्वस्वी जसाच्या तसा ज्ञातहरत्वाचे गमक असे अंतरंग दीक्षाचार्य अशा या श्रमणांना दोनही लिंगांचं कथन करून त्यांना अनुगृहीत करतात. त्यांना दोनही लिंग प्रदान करण्यात येतं आणि अशा प्रकारे त्यांनी दिलेल्या लिंगाच्या ग्रहण क्रियेने समादर करून त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याला अत्यंत आदरपूर्वक समादर करून अत्यंत आदरपूर्वक स्वतः ग्रहण केले. अशा प्रकारे तो श्रमणार्थी देखील त्याच्याशी तन्मय होतो. तत्पश्चात भाव्य भावक भावाच्या प्रवृत्तीमुळे होणारे परस्पर मिलन आणि त्या ठिकाणी आता परत भाव्य भावक भाव जो शब्द आपल्याला 5व्या गाथेत 6व्या गाथेत प्राप्त झालेला होता की भाव्य आणि भावक अशा तऱ्हेने कोणत्याही तऱ्हेचा मिथ्याचा प्रकारचा विकल्प ज्या ठिकाणी संपलेला आहे आणि तद्रूपणा अद्वैत भाव ज्या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे. म्हणून भाव्य भावक भावाच्या प्रवृत्ती जणू काही एकमेक मिळून गेलेले आहे. मी ध्याता तुम्ही ध्यान करण्यायोग्य अशा प्रकारचं जिथे चिंतनामध्ये विकल्प नाही, जो तू तोच मी अशा प्रकारची एकरूपता एकतांता अद्वैतपणा ज्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून परस्पर जणू काही त्यांचं मिलन झालेलं आहे, ते एकमेक होऊन गेलेले आहे. त्यामुळे तिथे स्वपरभेद अस्तप्राय झालेला आहे. अशा नमस्कार क्रियेच्या द्वारा एवढा तन्मय नमस्कार आहे की हे भगवान तुझं जे स्वरूप तसंच माझं स्वरूप पहिली भूमिका होती, पण आता तू आणि मी एकच आहे, याच्यामध्ये काहीही फरक नाही. अशा तऱ्हेचा हा नमस्कार तन्मय नमस्कार अद्वैत नमस्कार अशा क्रियेच्या द्वारा ज्यांनी सर्वस्व प्रदान केलेले आहे अशा मूल गुरूंचा आणि उत्तर गुरूंचा सन्मान करून मूलगुरु अरहंत परमेष्ठी किंवा जर त्याच्याही उच्च स्थानी आपल्याला बघायचे असेल तर सिद्ध परमेष्ठी त्यांच्या चरणी आणि उत्तर गुरु म्हणजे दीक्षा देणारे जे गुरु आहे यांचा सन्मान करून तो भावस्तुती आणि वंदनारूप परिणमतो. गुणांमध्ये तन्मयता त्याची आलेली आहे. गुणांचं एक प्रकारचं अविरल स्रोत त्याच्या जीवनामध्ये दिसत आहे आणि वंदनारूप परिणमन दिसत आहे. अनंतर संपूर्ण सावध्य योगाचा त्याग हे ज्याचं लक्षण आहे. सावध्य योग म्हणजे 5 पापांचा संपूर्णतः त्याग. व्रत 2 तऱ्हेची सांगितलेली आहे. 5 पापांचा अंशिक त्याग त्याला अनुव्रत म्हटली, जी श्रावकांची असणार आहे. आणि 5 पापांचा सावध्य योगाचा संपूर्णतः त्याग म्हणजे महाव्रत. अशा महाव्रताच्या श्रवण रूप श्रुत ज्ञानाने यथाकाल परिणत होणाऱ्या आपल्या आत्म्याला जाणून
5 महाव्रताचं लक्षण सर्वप्रथम त्यांनी गुरूंच्या मुखातून ऐकलं, श्रुतज्ञानाने जाणलं आणि तेव्हा कुठे ते आपल्या आत्म्याला त्यामध्ये त्यांनी स्थिर केलं. अशा आत्म्याला त्यांनी जाणलं आणि सामायिकामध्ये तल्लीन होतो. कारण जेव्हा त्यांची दीक्षा होते, दीक्षा घेतल्यानंतर त्यांचा प्रथम क्षण म्हणजे त्यांना सामायिक अभेद चारित्राची प्राप्ती होते. की अभेद आहे त्या ठिकाणी मूलगुण पालन करण्याचा देखील विकल्प नाही. एक आत्मविभोरता असा भाव्य भावकपणा देखील ज्या ठिकाणी एकाकार झालेला आहे, भावस्तुती म्हणजे तन्मयता जिथे आलेली आहे, अशा या सामायिक या चारित्रामध्ये ते तल्लीन होतात. आणि नंतर प्रतिक्रमण, आलोचना, प्रत्याख्यान, स्वरूप क्रियांचे श्रवण हे श्रुतज्ञान. आता प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि आलोचना 3 शब्द आले. प्रतिक्रमण याचा अर्थ भूतकाळामध्ये ज्या काही चुका घडलेल्या आहेत त्या चुकांचं क्षालन करणं म्हणजे प्रतिक्रमण. वर्तमान काळात घडणाऱ्या दोषांचं कथन करणं ही आलोचना. आणि भावी काळामध्ये अशी चूक होणार नाही अशा प्रकारे सजगता बाळगणं म्हणजे प्रत्याख्यान. म्हणजे 3 प्रकारचे हे ते शब्द आहे: प्रतिक्रमण, आलोचना आणि प्रत्याख्यान. प्रतिक्रमणामध्ये भूतकाळातल्या चुका अवलोकन केल्या जातात आणि पश्चाताप व्यक्त केला जातो. वर्तमान कालामध्ये ज्या चुका घडत आहे त्याची आलोचना केली जाते की ही चूक माझ्या जीवनात होते आहे, मी त्याला आलोचनापूर्वक समाप्त करतो. आणि भावी काळामध्ये माझ्या हातून चुका होणार नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी सजगता, सावधानता बाळगली जाते. हे आहे प्रत्याख्यान. तर अशा या प्रत्याख्यान क्रियांचे श्रवण करून या सगळ्या क्रिया तो यथास्थित ऐकतो. कशा प्रकारे जीवनात त्या पाळायच्या याचं मार्गदर्शन त्याला गुरुकडून मिळालेलं आहे आणि हेच जणू त्याचं श्रुतज्ञान आहे. कारण आता 6 आवश्यक त्याच्या जीवनात येणार आहे आणि 6 आवश्यकाचं स्वरूप त्याला यथार्थ रीतीने समजलं तरच त्या ठिकाणी त्याची पालना यथावस्थित होऊ शकणार आहे. म्हणून हे श्रुतज्ञान आणि तद्वारा त्रैकालिक क्रियांपासून भिन्न केल्या गेलेल्या आपल्या आत्म्याला जाणून आणि अशा या सर्व क्रियांपासून आत्म्याला भिन्न केलेला आहे. कारण तुम्हाला प्रतिक्रमण करायचं, आलोचना करायची आणि प्रत्याख्यान करायचा. दिसतात तर 3 गोष्टी आहे, पण वर्तमानामध्ये क्रिया एकच घडलेली आहे. आपल्या शुद्ध आत्म्यामध्ये ते तल्लीन आहे. ही एकच क्रिया त्याच्या जीवनात दिसते आणि निश्चयाने म्हणूनच प्रतिक्रमण असेल, आलोचना असेल, प्रत्याख्यान असेल, 3ही एक निज शुद्धात्मानुभूती असताना घडणाऱ्या गोष्टी आहेत. जी गोष्ट वर्तमान काळात आलोचना त्या ठिकाणी उपस्थित करते किंवा आलोचना प्रगट करते, त्याच भावानी भूतकाळातल्या दोषांचंही खंडन होणार आहे आणि त्याच भावांनी भावी काळातले देखील चुकांचं परिमार्जन असणार आहे. म्हणून एकच परिणाम पण 3 प्रकारचं कार्य. म्हणून अशा या भिन्न केलेल्या आपल्या आत्म्याला जाणून अतीत, वर्तमान आणि भविष्यात हे शब्द प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचनेसाठी आले. मन, वचन, काय विषयक कर्मापासून विविक्ततेमध्ये या 3ही पासून तो आता आपल्या निज स्वरूप आत्मतत्वामध्ये एकाकार झाला. सामायिकामध्ये तो आरूढ झालेला आहे. पश्चात संपूर्ण सावध्य कर्माचे माहेर अशा शरीराचा उत्सर्ग. सर्व सावध्य कर्म का घडतं, पापक्रिया का घडते, या पापाचं आयतन काय आहे, तर शरीर हे पापाचं आयतन आहे. म्हणून अशा शरीराचा उत्सर्ग अर्थात सोडू तर शकत नाही, पण त्याची उपेक्षा मात्र जरूर जीवनात असणार आहे. म्हणून अशा शरीराची उपेक्षा करून
म्हणजे त्याला शृंगारित न करता त्याला ॲज इट इज त्याला राहू द्यायचं, न त्याचा जास्त इष्टबुद्धी ठेवायची न अनिष्ट बुद्धी. शरीराचं जे स्वाभाविक परिणमन होत आहे त्याला केवळ स्वीकारणं, अशा प्रकारचा जो भाव आहे याला उपेक्षा, उत्सर्ग असं म्हटलं जातं. जर आमच्याकडून काही शरीराविषयी इष्टबुद्धी होते आहे आणि तिची पूर्ती होते आहे तर ती एक वेळ झुकणं झालं, अशा प्रकारचं त्याचं त्रयस्थपणा ठेवणं शरीराविषयी हीच त्याची उपेक्षा बुद्धी आहे. म्हणून अशी उपेक्षा करून एक मात्र यथाजात रूपाचा एकाग्रतेने अवलंबन घेऊन स्थित होतो, सन्मुख होतो आणि उपस्थित झाला असताना सर्वत्र समदृष्टी झालेला असल्यामुळे तो साक्षात श्रमण होतो. अशा तऱ्हेने खरं श्रमणत्व कसं असतं हे या ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे. या गाथेचं पहा वर्णन. दीक्षार्थी गुरूंकडून द्रव्यलिंग आणि भावलिंग रूप मुनिधर्माचं स्वरूप ऐकून समजून त्यांना विनयाने नमस्कारून मुनिधर्म जीवानी स्वीकारलेला आहे. श्रमण होण्याचा इच्छुक दीक्षार्थी दोन्ही लिंगांना ग्रहण करतो, गुरूंना नमस्कार करतो, व्रत आणि क्रियेला ऐकतो आणि तत्सन्मुख होतो. श्रमणार्थीने परमगुरु अरहंत भट्टारक देवांकडून आणि वर्तमानात दीक्षाचार्यांकडून यथाजात रूपाचे गमक बहिरंग आणि अंतरंग लिंगाला ग्रहण केले आहे. दीक्षाच्या ग्रहण विधानाचे प्रतिपादक तर अरहंत देवच आहे, पण आज दीक्षाचार्य असल्याने ते दीक्षाचारी आहे. दीक्षार्थी वरील देण्या घेण्याच्या क्रियेने सन्मानित होऊन शुद्ध भावाशी तन्मय होतो. नंतर आराध्य आराधक भावाच्या शुद्धीद्वारे स्वपरविभाग अस्त करून अभेद आराधनेने परमगुरूला सन्मानित करून ते साधू भाव स्तुती वंदना रूपाने परिणमतात. म्हणजे इथे अद्वैत नमस्कार आहे. आराधना करण्यायोग्य म्हणजे भाव्य आणि आराधक म्हणजे भावक. मी आणि तू हे द्वैत जिथे संपलेले आहे आणि इथे मूळ गुरु परम अरहंत आणि उत्तर गुरु दीक्षाचारी आहे. यानंतर सर्व सावध्य योगाचा त्यागरूप महाव्रताचं श्रवण करून श्रुतज्ञानाने परिणत होऊन आपल्या आत्म्याला जाणतो आणि शुद्धात्म तत्वाला अनुभवत तो सामायिकामध्ये लीन होतो. त्यानंतर प्रतिक्रमण प्रत्याख्यान आलोचना विषयक श्रुतज्ञानद्वारा त्रैकालिक कर्मांनी रहित ज्ञान मात्र शुद्ध अंतस्तत्वाला अनुभवतो. अर्थात त्रिकाल मन वचन काय संबंधी क्रियेपासून भिन्न निज शुद्धात्मा परिणती हेच प्रतिक्रमण आहे, तीच आलोचना आहे आणि तेच प्रत्याख्यान आहे. संपूर्ण सावध्य क्रियेचे आयतन शरीर आहे, म्हणून त्याचाही उत्सर्ग म्हणजे उपेक्षा करून यथाजात स्वरूप आत्मस्वरूपाचा आश्रय घेऊन आत्मस्थ होतो. आत्म्याच्या निकट उपस्थित असणारा हा साधक. आता आत्म्याच्या निकट असणारा असं जरी म्हटलं तरी या ठिकाणी द्वैत भाव संपलेला आहे, तो म्हणजे साधक आहे आणि साधक म्हणजेच आत्मा आहे. पण व्यवहाराची भाषा आत्म्याच्या निकट तो आहे असं असणार आहे. असा हा साधक सर्वत्र समदृष्टीमुळे साक्षात श्रमण होतो आणि हे श्रमण संसार समुद्रातून पार पडतात. प्रयोग पहा या गाथेचा. यथाख्यात स्वरूपाच्या प्राप्तीसाठी
यथाख्यात हे चारित्राचं सर्वात सर्वोत्कृष्ट रूप आहे. जेव्हा हा श्रमण चारित्राचा अंगीकार करतो, सर्वप्रथम त्याला सामायिक या अभेद चारित्राची अनुभूती होते. शुद्धोपयोगामध्ये तो जातो. कारण जातानांची जी गुणस्थानं त्यांची सांगितलेली आहे की 7व्या गुणस्थानात कोण जाऊ शकतं, तर पहिल्या गुणस्थानामधला मिथ्यादृष्टी हा 7व्या गुणस्थानात जाऊ शकतो. म्हणजे पहिल्यांदा त्याचं द्रव्यलिंग असेल, काटेकोर निर्दोष आचरण असेल, पण अजून सम्यक्त्वाची प्राप्ती झाली नाही किंवा 12 कषयांचा अनुदय झाला नाही, तर तो जीव द्रव्यलिंगी मुनी म्हटला जातो. पण अशा जीवाचा करण करून जर त्यांनी अशा प्रकारे चारित्राचा मिथ्यात्वाचा नाश केला आणि 12 कषयांचा अनुदय केला, तर तो एकदम पहिल्या गुणस्थानातून 7व्या गुणस्थानाच्या भूमिकेत जाऊ शकतो. म्हणून प्रथमतः तर यांनी सामायिक या अभेद चारित्राची अनुभूती घेतलेली आहे. अभेद रत्नत्रयाला तो अनुभवत आहे. पण कोणताही उपयोग क्षयोपक्षमी ज्ञानवाल्याचा एक अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त काळ स्थिर राहू शकत नाही. म्हणून 7व्या गुणस्थानाच्या भूमिकेत अंतर्मुहूर्त काळ व्यतीत झाला की त्याला विकल्पाच्या भूमिकेत, म्हणजे मुनिव्रताची जी 28 मूलगुण सांगितलेली आहे, या विकल्पाच्या भूमिकेत ते येतात. 6 आवश्यकांचं पालन करू द्या, 5 समितीचं पालन करू द्या, किंवा 5 विषयांचे दमन करू द्या, किंवा 7 जे शेषगुण सांगितलेले आहे त्यांचं पालन करण्याचा भाव, मूल गुणांचा भाव त्यांच्या जीवनात येतो. किंवा एखाद्या वेळेला शास्त्र लेखनाचा भाव येतो, एखाद्या वेळेला उपदेश देण्याचा भाव येतो, एखाद्या वेळेला तीर्थाची वंदना करण्याचा भाव त्यांच्या जीवनात येतो. पण कषायांच्या दृष्टीने जर विचार केला तर 6वं गुणस्थान असो की 7वं गुणस्थान असो, या दोनही गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण या 12 कषयांचा अनुदय नियमपूर्वक आहेच. म्हणून त्या अनुषंगाने त्यांना संवर निर्जरा त्या शुभक्रिया दिसत असताना देखील सुरूच आहे. आणि अशी ही त्यांची 2 भूमिका म्हटल्या गेल्या, सामायिकाची आणि छेदोपस्थापनेची. तर अशा भूमिकेत तो आहे. नंतर कधी काळी कुणाला परिहार विशुद्धी नावाचं चारित्र होऊ शकतं. जो दुर्धर तपस्वी आहे, ज्याची 30 वर्ष अत्यंत सुखोपभोगामध्ये व्यतीत झालेली आहे आणि 8 वर्ष पर्यंत गुरूंच्या सानिध्यात ज्यांनी 9व्या पूर्वाचं अध्ययन केलेलं आहे, त्याला अशा प्रकारच्या परिहार विशुद्धी चारित्राची प्राप्ती होऊ शकते की ते गमन करत असताना त्यांच्या शरीराच्या माध्यमातून कोणत्याही जीवाची विराधना घडत नाही, असं हे चारित्र त्यांना प्राप्त होऊ शकते. म्हणून 3रं चारित्र सांगितलं परिहार विशुद्धी, आणि 4थं चारित्र सांगितलं सूक्ष्म सांपराय. सामायिक आणि छेदोपस्थापनेची गुणस्थानं 6, 7, 8 आणि 9 ही 4 असणार आहे. आणि 9व्या गुणस्थानामध्ये आता त्यांचा सांपराय म्हणजे लोभ इतका क्षीण झालेला आहे की 10व्या गुणस्थानात असलेला लोभ हा मोहनीय कर्माला बांधू शकत नाही. म्हणून हा सूक्ष्म लोभाचं असं हे चारित्र 10व्या गुणस्थानात त्यांच्या जीवनात आहे. आणि 11 आणि 12 गुणस्थान हे यथाख्यात चारित्राची म्हटले आहे. पुढेही चारित्र त्यांचं ते कायम आहे. पण 11वें गुणस्थान हे उपशांत आहे. या गुणस्थानात गेल्यानंतर जीव एक अंतर्मुहूर्त ते यथाख्यात चारित्राची अनुभूती घेऊन नियमपूर्वक 10, 9, 8, 7 अशा गुणस्थानात खाली पतित होतो. म्हणून यथाख्यात चारित्राची गुणस्थानं 11 पासून पुढची सांगितलेली आहे. तर हे जे चारित्र आहे यथाख्यात, याचं नाव आहे यथाख्यात. जसं अरहंत भगवंतांनी चारित्र सांगितलेलं आहे त्या तसं चारित्र. म्हणून या यथाख्यात चारित्राची प्राप्ती
म्हणजे साक्षात आता मोक्ष मार्ग, वितराग संपन्नता, रत्नत्रय परिपूर्णता आणि यानंतर केवळ ज्ञानाची प्राप्ती, अशा प्रकारचा हा गुणस्थानाच्या परिपाटीनुसार क्रम असणार आहे. म्हणून यासाठी हे प्राप्त करण्यासाठी यथाजात यथाख्यात चारित्र्य प्राप्त करण्यासाठी यथाजात स्वरूपी होणं आणि यथाजात स्वरूपाचा सतत अभेद रूपाने अंगीकार करून त्याची आराधना जीवनामध्ये करणं, हा प्रयोग आमच्या जीवनात या गाथेच्या अनुषंगाने करायचा असणार आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो खूप. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.